नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब आपलं नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सिरीजचा भाग क्रमांक 10 ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पंचायत राज या टॉपिकवर प्रश्न जे पोलीस भरतीला वारंवार विचारण्यात येतात. ती सिरीजचा आपला 10वा भाग मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 2, पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य राजस्थानने मिळवला. या पद्धतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आंध्र प्रदेश. आणि महाराष्ट्र हे नवम आणि महाराष्ट्राला पंचायत राज स्वीकारण्याच्या बाबतीत. प्रश्न क्रमांक 3, ग्रामपंचायतीचा कार्यकाल टिमटिंब असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 4, टिमटिंब हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मे 1962. पर्याय क्रमांक 3, जिल्हा परिषद व पंचायत समित्या. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही? पंचायत समिती आहे, नगरपंचायत आहे आणि कटक मंडळ या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7, इसवी सन 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराव मेहता समितीने टिमटिंब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकशाहीची विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती बलवंतराव मेहता समितीनं. प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असावी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7 ते 17. प्रश्न क्रमांक 9, जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण टिमटिंब समित्यामार्फत चालते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10. पुढील प्रश्न क्रमांक 10, सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीची सभा टिमटिंब एकदा घेतली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महिन्यातून एकदा सर्वसाधारण सभा ही ग्रामपंचायतीची घेतली जाते. प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तहसीलदार, जे ग्रामपंचायतीचे निवडणुकीच्या वेळी प्रभाग जाहीर करतो. प्रश्न क्रमांक 12, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 13, दिवाबत्तीची सोय करणे हे टिमटिंब खालीलपैकी कोणाचे काम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामपंचायत. प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ही ग्रामपंचायत यासाठी राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 15, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जिल्हा परिषद ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करते. प्रश्न क्रमांक 16, ग्रामसेवकाची निवड कोण करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जिल्हा निवड मंडळ हे ग्रामसेवकाची निवड करते. प्रश्न क्रमांक 17, सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रत्यावाहन. प्रश्न क्रमांक 18, थेट सरपंच निवड पद्धत राज्यात कधी सुरू झाली स्वीकारली गेली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2017 मध्ये सरपंच थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19, ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक टिमटिंबमध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 40 मध्ये ग्रामपंचायतींना संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20, जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका टिमटिंब होय.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्थायी समिती ही जिल्हा परिषदेचे व्यवस्थित कामकाज पाहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. प्रश्न क्रमांक 21. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे कलम 73 नुसार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 21 वर्ष पूर्ण झालेले असावे. प्रश्न क्रमांक 22. ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा द्यावायचा असल्यास त्यास तो टिमटिम यांच्याकडे द्यावा लागतो. ग्रामपंचायत सदस्य, तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सरपंचाकडे द्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 23. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 24. पंचायत राज या विषयाशी संघटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 9वे प्रकरण संबंधित आहे. एकूण 12 प्रकरणामध्ये 9 प्रकरणे पंचायत राज विषयाशी संबंधित आहे. आणि आपल्या सिरीजचा शेवटचा आणि 25वा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? स्थायी समिती, तर त्याचा पदसिद्ध सचिव असतो पर्याय क्रमांक 3. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव असतो. मित्रांनो, आपण बघितलं पंचायत राज या व्यवस्थेमध्ये आलेले जे प्रश्न आहे, वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न जे बघितले आपण, आपल्या सिरीजचा भाग 10 होता. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.